छत्रपती संभाजीनगर महायुतीच्या समन्वयाची बैठक संपन्न झाली। मात्र महायुती समन्वयाच्या बैठकीतच असमन्वय दिसून आला। कारण व्यासपीठावर चर्चा रंगली ती मंत्री अतुल सावे यांच्या गळ्यातील गमछाची। अतुल सावे यांच्या गळ्यात असलेल्या गमछावर एका बाजूला शिवसेनेचा धनुष्यबाण तर दुसऱ्या बाजूला कमळाचं चिन्ह होतं। मात्र त्यावर महायुतीमधील राष्ट्रवादीच्या घड्याळाचं चिन्ह नव्हतं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती। शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण पसरवण्यात हातभार लावू नये या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी चांगला समाचार घेतला। महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात किंवा जातीपातीच्या राजकारणात माझा हातभार असण्याचा प्रश्नच कुठे येतो। त्यामुळे राज ठाकरे यांनी माझं नाव का घेतलंय मला कळत नाही असं ते म्हणाले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारी पैशातून आहे। निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी बहिणींना फसवण्यासाठी ही योजना सरकारनं आणली आहे। आमदार रवी राणा जे बोलले ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मनातलं बोललेत। आमच्या बहिणी 1,500 रुपयाला मतं विकतील का? सरकारी पैसा हा रवी राणा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा आहे का? असा संतप्त सवाल करत राज्यातील भगिनींचा अपमान करणारी सत्ताधाऱ्यांची भाषा असल्यानं सरकारने बहिणींची माफी मागावी अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची खरडपट्टी काढली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीत असते तर कदाचित मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांच्या सोयीची परिस्थिती निर्माण झाली असती असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केलं। त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे। मुघल सरदारांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसत होते तसंच उद्धव ठाकरे यांना मी दिसतो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे अजून त्यांना पचलेलं नाही। त्यामुळे त्यांना बसता उठता खाता पिता सर्वत्र मी दिसतो अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। सरकार पडेल असं ते सुरुवातीपासून सांगत होते। मात्र 2 वर्षांपासून सरकार व्यवस्थित सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे।